नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाख लाख धन्यवाद. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांना तर आम्ही एरवी देतो, पण आज त्यांना मी काही धन्यवाद देत नाही. आम्ही विश्वप्रवक्त्यांना लाख लाख धन्यवाद देत आहोत. काय झालं, कारण की महाराष्ट्र, त्याच्यानंतर शिवसेना, उबाठासारखा एक एवढूसा पक्ष, याच्यावर बोलण्याच्या पेक्षा त्यांचं नावच विश्वप्रवक्ते आहे. त्याच्यामुळे त्यांनी विश्वातल्या गोष्टीवर बोलणं किती चांगली गोष्ट होती. बरं, फक्त एकच अडचण आहे की ते मराठीमध्ये बोलायला आले. त्यांनी खरं तर थोडंसं इंग्रजी शिकून घ्यावं, आणि ते जर बोलले तर जागतिक पातळीवरती तरी सगळ्यांची करमणूक होईल. महान विश्वप्रवक्ते ज्यांनी आत्ता जे काही सगळे आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती होती त्याच्या बाबतीमध्ये जे काही तारे तोडलेले आहेत अकलेचे, ते तुम्ही आधी ऐका. आणि म्हणून मी त्यांना लाख लाख धन्यवाद का देतो, कारण की त्यामुळं आमचे व्हिडिओ लाखापर्यंत चालतात. म्हणून हे लाख लाख धन्यवाद. तुम्ही आधी महान विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचं वाक्य ऐका. भारताची परिस्थिती, अवस्था या काळामध्ये मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. काय, आज मैंने सऊदी अरबिया के प्रिंस से बातचीत की, आज मैंने जॉर्डन के प्रेसिडेंट और राजा से बात की, आज मैंने नेपाल के प्राइम मिनिस्टर से बात की, आज मैंने दुबई के शेख से बात की, आज मैंने ईरान के विदेश मंत्री से बात की, मेरी नेतन्याहू से बात हो गई. मैं टेलिफोन ऑपरेटरच्या कामात ते बिझी होते. फोन लावणं, फोन बोलणं. काय यांनी तारे तोडलेले आहेत की बाबा हे युद्ध चालू असताना भारताची स्थिती म्हणजे उंदरासारखी झालेली आहे. आणि इतकं मोठं युद्ध सगळं चालू आहे. आता ते बाकीचे त्याच्यातले मुद्दे खूप पुढे आलेले आहेत सगळे, पण ह्यांनी ज्या पद्धतीनं आकलेचे तारे तोडलेले आहेत, म्हणजे इतके महान येते. म्हणून म्हणलं की आता हे विश्वप्रवक्ते झालेले आहे. ते काही शिवसेना, उबाठा आणि फक्त मुंबई पुरतंच छोटासा काय, किंवा त्यांच्या वानऱ्यापुरतं किंवा मातोश्री पुरताच उरलेला पक्ष, अशी काही गरज नाही. त्यांनी आता जागतिक पातळीवरती बोलावं. खरं तर संजय राऊतमुळे एक फार चांगली सोय झाली. अजून मला वाटतं जवळपास 2-1 वर्ष त्यांचं राज्यसभा सदस्यत्व आहे. तोपर्यंत त्यांचं हे बोलणं ते काहीतरी बोलणार, आणि त्याप्रमाणे त्यांचं करमणुकीचं जे काही त्यांनी ठरवलेला वसा घेतलेला आहे तो ते पूर्ण करणार. मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या जागतिक ताणाताणीच्या काळामध्ये भारतामध्ये ह्यांनी जी सगळी बोंब केली होती, नरेंडर कुठे आहे, सिलेंडर झाला सरेंडर, हे वाक्य आहेत. बाकीच्या त्या वंचित बहुजन आघाडीने बाकीच्यांनी तर सिलेंडरसाठीचे मोर्चे काढले, रांगा लावल्या, पेट्रोल पंपावरती सिलेंडर घेऊन रांगा लावल्या, असे पोट आहेत. म्हणजे यांचे तर जे कोणी काय IT मध्ये बसलेले त्यांचे डोके काय सांगावं, म्हणजे मला काही कळच ना. पेट्रोल पंपाचा फोटो, त्याच्या रांगा, त्याच्यामध्ये सिलेंडर, हे कशासाठी तुम्ही एकत्र केलं? AI ने निदान मिक्सअप तरी नीट व्यवस्थित करायचं ना, जरा काहीतरी डोकं लावायचं. पण नाही, यांचं सगळं जे महान आहे, यांनी सगळ्यांनी बॉम्ब करून पाहिली. त्याच्यानंतर गॅस, पेट्रोलच्या बाबतीमध्ये आम्ही तर तुम्हाला वारंवार सांगितलं, मी यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये, गेल्या 40 दिवसामध्ये ज्या ठिकाणी मी इथे येऊन व्हिडिओ करतो आहे, छत्रपती संभाजीनगरचा हा बीड बायपास ज्याला म्हणतात असा तो सगळा भाग आहे. आणि तिथे एक्झॅक्ट मी बसतो त्याच्या पाठीमागच पेट्रोल पंप आहे, नारा पेट्रोल पंप. मी नेहमी माझ्या गाडीतलं पेट्रोल संपल्याच्या नंतर 2 व्हीलरवरचं 400 रुपयाचं पेट्रोल तिथं भरून येतो. प्रत्येक वेळी सांगितलंय मी असं की मी गेलो तिथं काही गर्दी नव्हती. फक्त 2 वेळा असं झालं की तो पेट्रोल पंप बंद होता त्यांच्या काही अडचणींमुळं. तिथून पेट्रोल घ्यायचं आहे, तिथे क्रेडिट वरती मिळणार आहे का कॅश वरती मिळणार आहे, अशामुळे तो बंद होता. दुसरे पेट्रोल पंप चालू होते. पण ह्यांनी काय बोंब केलेली होती? पेट्रोलची कशी टंचाई आहे, गॅसची कशी टंचाई आहे. बरं, हे बोलतात एक, इतकं लवकर त्यांचं म्हणजे पितळ उघडं पडतं. हे तर महान विश्वप्रवक्तेचं काय सांगावं. दुसरे ते होते वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकरांचे नातू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर. त्यांनी अक्षरशः तो मोर्चा काढला आणि भाषण केलं असं नागपूरला संघाच्या कार्यालयावरती. मोदींनी हिंमत असेल तर तिथून जहाज सोडून दाखवावे. आणि बरोबर त्या दिवशी संध्याकाळी त्या जहाजाचं पण हे झालं आणि त्यांनी वक्तव्य पण केलं त्याच दिवशी संध्याकाळी. म्हणजे एकही दिवस पूर्ण गेला, म्हणजे ती बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राला छापाली हीपर्यंत ती जहाजं तिथून मोकळी होऊन भारतामध्ये कशी आली ह्याच्याही बातम्या आल्या. म्हणजे हे तुम्ही काय चाललंय तुमचं?
हे बडबड अशी करायला लागली. तर आत्ताची परिस्थिती अशी आहे, हे संजय राऊत खरं ते त्या जागी समजा संजय राऊतची जागा असली असती राज्यसभेवरती तर यांचे डोळे पांढरे झाले असते. शिवसेनेला ती जागा पाहिजे होती प्रियंका चतुर्वेदीसाठी. ते जे काही भांडण झालं खरं खोटं काही का असेल, जागा तर नाही मिळाली. शिवसेना उभाटाला तिथं संजय राऊत असले असते तर शरद पवारांना ती जागा द्यावी असं म्हणले असते का? हे भिवया उडून बडबड करायला काही लागत नाही. कृती काय प्रत्यक्षामध्ये, म्हणजे हे मनोरंजनाची ह्यांची आता उरली नाही, मनोरंजनाची संधी बाकीच्या घेऊन गेले अशी परिस्थिती. ते स्वतः राहुल गांधी एवढे पप्पू बसलेले आहेत राष्ट्रीय पातळीवरती मनोरंजन करायला. कमी जास्त झाले तर ते काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे वाटेल तसे स्टेटमेंट करायला लागले. ह्याच्यावरती वर्तन म्हणजे ते पवन खेळा. अशा पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये ते खोटे पासपोर्ट दाखवायला लागले. तर त्याच्यानंतर रात्रीतून FIR दाखल झाला की धूम पळाले दिल्लीला पोलीस शोधायला गेले की तिथून पळून बायकोच्या माहेरी जाऊन बसले. तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आहे म्हणून, जेणेकरून त्यांना पकडता येऊ नये. हे अशी इतकं सगळं मनोरंजनाची इतकी सगळी संधी उपलब्ध असताना हे तथाकथित विश्वप्रवक्ते पंतप्रधानाला उंदरासारखे उपमा द्यायला लागले. निवडणूक आयोगाला जोडे मारा म्हणून सांगायला लागले. कशामुळे जोडे मारा? 1 कोटीच्या जवळपास नावं कटलेले आहेत. आम्ही कालच त्याच्यावरती व्हिडिओ केला. ह्याच्यावरती संजय राऊतांसारखं वक्तव्य ज्याची चर्चा राष्ट्रीय चॅनलवरती झाली बरं का, म्हणजे आणि जुते मारो सालों को असं म्हणल्याच्या नंतर हे म्हणतात की बाबा ते कोणाची तुलना करायला लागलेत. अनुराग ठाकूर कसं वाक्य बोलले होते? अनुराग ठाकूरचं वाक्य असं आहे की देश के गद्दारों को जूते मारो सालों को. काय चूक आहे याच्यामध्ये? हे सगळे बोंबा मारतात. जो कोणी गद्दार असेल त्याला जोडेच नाही, त्याला गोळ्या घातल्या पाहिजे. हे जर वक्तव्य कोणी केलं तुम्ही त्याची तुलना कोणाशी करायला? जूते मारो आता ह्याच्याशी, निवडणूक आयुक्ताशी. संजय राऊतांनी केलेलं ट्विट आहे. आता या निवडणूक आयुक्तांना ज्या पद्धतीने वाटेल तसं टार्गेट केलं जातं आहे पश्चिम बंगालमध्ये, आणि तिथे आता निवडणुका मतदान 23 तारखेला पहिला टप्पा तिथं होणार आहे. आणि तुम्ही तिथं बसून तुम्ही इंडिया आघाडीतले घटक सुद्धा नाही आहेत, तुम्हाला कोणी तिथं कुत्रही विचारत नाही. तेच आता इंडिया आघाडी म्हणजे तरी काय शिल्लक आहे कोणाच ठाऊक. यांनी यानं मागं एकदा एक विधान केलं होतं, तेव्हा इंडिया आघाडी झाली नव्हती, UPA होतं. UPAच्या प्रमुखपदी शरद पवार कसे असावेत असे आकलेचे तारे विश्वप्रवक्त्यांनी तोडले होते. आणि तेव्हा नाना पटोले काय म्हणले होते की तुम्ही इंडिया आघाडीचे घटकच नाही, तेव्हा तुम्ही आम्हाला हे सांगू नये, सूचना करू नयेत आम्हाला. नाना पटोले म्हणलेले हे विश्वप्रवक्ते ह्यांना. आणि हे कोणाची वकिली करायला गेले होते? शरद पवारांची. मी परत ते सांगतो, समजा या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ही जागा जी प्रियंका चतुर्वेदीची गेली, त्याच्याऐवजी जर संजय राऊतांची असली असती तर संजय राऊतांनी म्हणले असते का की शरद पवारांना बिनविरोध जाऊ द्या म्हणून? आणखी मग ह्यांच्या याच्यावर पाय आला असता. आता बघू ना 2 वर्षानंतर जेव्हा ह्यांची वेळ येते तेव्हा विधिमंडळामधली आता तर विधिमंडळ बदलणार नाहीच आहे. आताची परिस्थिती तशीच राहणार. त्याच्यामुळे जेमतेम एकच खासदार निवडून जाणार ह्या सगळ्या तथाकथित महाविकास आघाडीकडून. तेव्हा संजय राऊतांची नंबर लागतो का ते आपण बघू. ज्या पद्धतीचे तुम्ही वक्तव्य करायला लागलात, आधी तर राष्ट्राच्या म्हणजे राज्याच्या पातळीवर पण तुम्ही दखलपात्र उरलेला नाही आहात. देशाच्या पातळीवरती तुमचं कोणी कुत्र हाल खायला तयार नाही. आणि तुम्ही वैश्विक घटनेच्या बाबतीमध्ये वक्तव्य करायला लागलात. उठले काय सकाळी 9 वाजता ते भोंगा समोर माईक दिसला की सुरू झाला भोंगा आपला. हे असं करून तुम्ही तुमचं तर असं करून घ्यायच लागला. त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. ती सगळी टीका करून झाली, व्हिडिओ करून झाले, आमचे व्हिडिओ पण चालले, म्हणून म्हणलं लाख लाख धन्यवाद. प्रश्न आंतरराष्ट्रीय आहे, अतिशय गुंतागुंतीचा होऊन बसलेला आहे. त्याच्यामध्ये कोणी कोणाची बाजू घेणं, पाकिस्तानचा कसा विजय झाला यांना हे माहितीच नाही की घडलं काय आहे ते. त्यांनी पोस्टमन सारखं पाकिस्तानचा वापर करून घेतला. दुसरा एक गंभीर मुद्दा तज्ज्ञांनी सांगितला होता, इराण हा देश असा आहे की त्याची सीमा पाकिस्तानशी लागू नये असा दुसरा कुठला देश नाही की जो प्रत्यक्ष जमिनीवरून तिथे जाऊ शकेल, कारण की हवाई वाहतूक सगळी बंद आहे, ठप्प आहे, सगळी अतिशय रिस्की आहे. त्याच्यामुळं विमानानं किंवा हेलिकॉप्टरने प्रवास शक्य नव्हता. इराणच्या बाजूला असलेला पाकिस्तान हा एकमेव देश आहे 200 किलोमीटरपेक्षा जास्त त्यांची सीमा लागू नये, जमिनीवरून जाता येऊ शकत होतं. म्हणून त्यामुळे त्यांनी तिथं पाकिस्तानला तिथं एका अर्थाने पोस्टमन सारखं वापरलं. आणि हे काय सांगायला लागले की पाकिस्तानची मध्यस्थीमुळं पेच कसा हे झाला. मोठ्या मोठ्या हे तर काही नाही हो, विश्व प्रवक्त्याचे तरी सगळे त्यांची टिंगल करतात. पण जे स्वतःला तथाकथित
महान बुद्धिवादी म्हणून घेतात अशा जोगसत्ताच्या संपादकांनी आज शीर्षक दिलेले पाकिस्तानची मध्यस्थी यशस्वी, शिष्टाई यशस्वी. म्हणजे इतके हे मोदी द्वेषामध्ये आंधळे झालेले, त्यांना भारतातच सोडा जागतिक पातळीवरचे प्रश्न सुद्धा ज्यांचा स्वतःचा अभ्यास आहे असं तेच म्हणत होते, माझा दावा नाहीये. आणि ते सुद्धा अशा पद्धतीचे शीर्षक द्यायला लागलेत. म्हणजे हे संजय राऊत नावाचा व्हायरस किती लोकांमध्ये घुसलाय बघा. ते आपण म्हणतात ना की तुम्ही त्या घाणीमध्ये लोळणाऱ्या डुकराबरोबर जर काही कुस्ती खेळायला गेला, त्या डुकराचं काय होईल माहित नाही, पण तुम्ही घाण होता आणि तुम्ही डुकरासारखे त्या दलदलीमध्ये अडकता. तसं या संजय राऊतला जे जे काही खेट्याला गेले तथाकथित ते सगळे, म्हणजे खेट्याला म्हणजे जवळीक त्याच्याशी करायला गेले, आणि हे पण त्याच पद्धतीनं घाणीत लोळणाऱ्या डुकरासारखी अवस्था होऊन बसलेली आहे. संजय राऊत यांनी वैश्विक एखाद्या प्रश्नावरती अशा पद्धतीनं टिप्पणी करावी. धन्य. फक्त मी परत त्यांना धन्यवाद देतो की ते असं काहीतरी बोलतात आणि सगळ्यांची करमणूक होती. उद्या जर समजा यांचे खासदारकी गेल्याच्या नंतर ह्यांचं कोणी विचारणार नाही, यांना काही तेवढं फुटेज मिळणार नाही, तेव्हा करमणुकीचं काय असा एक गंभीर प्रश्न निर्माण होईल. माझी अपेक्षा आहे 2 वर्षामध्ये काँग्रेसमधले बरेच पंटर त्यांना कॉम्पिटिशनमध्ये उभे राहतील आणि करमणुकीचा हा जो अनुशेष ह्यांची खासदारकी गेल्याच्या नंतर निर्माण होईल तो भरून काढला जाईल. इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. विश्वप्रवक्ते. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.